नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे आणि पर्यावरण शिक्षणाचा अर्थ शिकणार आहोत. हा प्रश्न नागपूर विद्यापीठातील एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे. बघा, पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये दोन कन्सेप्ट बनत आहे, जसे की पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण शास्त्र. त्यातली आपण पहिली कन्सेप्ट पाहणार आहोत, ती म्हणजे पर्यावरण शिक्षण. पर्यावरण शिक्षण म्हणजे पर्यावरणातील घटक आणि त्यांच्या समस्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणारे शिक्षण होय. याची उद्दिष्टे म्हणजे पर्यावरणाची जाणीव निर्माण करणे, ज्ञान देणे, योग्य वृत्ती वाढवणे, समस्या सोडवण्यासाठी कौशल्य विकसित करणे आणि पर्यावरणपूरक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवणे हे आहे. पर्यावरण शिक्षण म्हणजे सगळ्यात आधी तर पर्यावरण शिक्षण म्हणजे पर्यावरणाविषयी शिक्षण देणे किंवा पर्यावरणाविषयी कोणत्याही प्रकारचं एज्युकेशन देणे, त्याचा समावेश हा पर्यावरण शिक्षणामध्ये होतो. हे कशासाठी केला जाते, तर पर्यावरणात जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून लोकांना पर्यावरणाविषयीची वेगवेगळी माहिती किंवा ज्ञान मिळावं, यासाठी पर्यावरण शिक्षण दिले जाते. मग आता पर्यावरण शिक्षणाचा अर्थ काय आहे? पर्यावरण शिक्षण म्हणजे पर्यावरणाचे घटक, पर्यावरणाशी संबंधित समस्या आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य प्रदान करणे होय. हे शिक्षण लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगते, जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण करण्यास आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक कृती करण्यास प्रेरित होतात. तर हे शिक्षण कशासाठी दिले जाते, तर पर्यावरणाविषयी लोक जागरूक व्हावे, पर्यावरण रक्षणाविषयी लोकांना शाश्वत विकास कसा होईल किंवा काय चांगले आहे किंवा काय वाईट आहे हे लोकांपर्यंत कसे पोहोचेल, पर्यावरणाविषयी काय चांगले कार्य आहे, काय वाईट कार्य आहे हे लोकांपर्यंत कसे पोहोचेल, याकरिता पर्यावरण शिक्षण दिले जाते. आता बघा, पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे काय आहे. पहिली नंबर 1 म्हणजे जागरूकता, अवेअरनेस. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल आणि आव्हानांबद्दल संवेदनशीलता आणि जाणीव निर्माण करणे हे पर्यावरण शिक्षणाचं उद्दिष्ट मानलं जाते. सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट कोणत्या पर्यावरण शिक्षणाचं, ते म्हणजे लोकांना जागरूक करणे. नंबर 2 आहे ज्ञान म्हणजे नॉलेज. पर्यावरणाविषयी नॉलेज वाढवणे, ज्ञान वाढवणे. पर्यावरण, त्यांचे घटक आणि त्यांच्यासाठी परस्पर संबंध याबद्दलची समज आणि ज्ञान वाढवणे हे पर्यावरण शिक्षणाचे उद्दिष्ट मानले जाते. नंतर आहे वृत्ती, ॲटिट्यूड. वृत्ती, त्याला एक सवयसुद्धा म्हणता येईल, की आपल्या ज्या सवयी आहे किंवा आपल्या ज्या वृत्ती आहे, आपली जी नेहमी ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या सवयी आहे, त्याच्यामुळे जे पर्यावरणाला घात होत आहे किंवा त्याच्यामुळे जे पर्यावरणामध्ये जे वाईट कृत्य होत आहे, त्याकरिता किंवा त्या अतिकृत्य कसे होऊ नये याकरिता पर्यावरण शिक्षण दिले जाते. पर्यावरणाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी मदत करण्याची वृत्ती विकसित करणे आणि पर्यावरण रक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हे सुद्धा पर्यावरण शिक्षणाचे उद्दिष्टे मानले जाते. नंतर आहे कौशल्ये, ज्याला आपण स्किल्स म्हणतो. पर्यावरणीय समस्या कमी करण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करणे, जसे की नकार द्या, कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा, जसं रिजेक्ट, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. हे सर्व कौशल्ये विकसित व्हावी विद्यार्थ्यांमध्ये किंवा सामान्य जनतेमध्ये ही कौशल्य विकसित व्हावी, यासाठी पर्यावरण शिक्षण दिले जाते. नंतर आहे सहभाग, पार्टिसिपेशन. पर्यावरणीय कार्यक्रमांमध्ये उपलब्ध ज्ञानाचा वापर करून सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन करणे. पर्यावरणामध्ये प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक व्यक्तीने हा सहभाग घ्यावा, की पर्यावरणाविषयी चांगले कृत्य करण्यासाठी सहभाग घ्यावा, यासाठी पर्यावरण शिक्षण दिले जाते. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.